आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर रेल्वे स्थानकात आज रेल्वे प्रवाशांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला। सकाळच्या वेळेस लोकल ट्रेन या 25 ते 30 मिनिटे उशिराने असल्याने प्रवाशांचा संताप आणखीनच वाढला। विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून यावेळी प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट होत नव्हती असा आरोप प्रवाशांकडून केला जातोय। त्यानंतर काही प्रवाशांनी स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये या संदर्भात जाब विचारला। कशा प्रकारे प्रवाशांचा संताप अनावर झाला ते पहा। आ रही है स्टेशन मैनेजर इथे होती आ रही है होती इथे तेव्हा जेव्हा ट्रेन लेट होती तेव्हा तू होती। आता तुझं तोंड उघडते एका तासाने। पण मला काय म्हणायचं तुला वरून काय भेटेल तो मेसेज दे ना लोकांना। अनाउन्समेंट करायला का तुला पैसे लागणार आहे का त्याला एक्स्ट्रा? अनाउंसमेंट किया उसने आवाज नहीं बोल रहे हैं सब। आवाज नहीं आला स्पीकर नहीं है स्पीकर लगा दो आवाज जहाँ अनाउंस होता है ना आवाज नाही येत तिकडे। तुमची लोक सांगतात ना आवाज नाही येत मग चेंज करा ना। सगळी तो बरं आज का आवाज नहीं आ रहा लास्ट डब्बे में चलो लास्ट डब्बे में आवाज देगा बताता हूं आपको। लास्ट डब्बे पे चलो इधर आने का सब लोग ने। अरे लास्ट डब्बे कशाला इकडे ऐकले येते? आता यार आता सुधरवलं त्यांना जाऊ ना। चला तिकडे दाखवतो तुम्हाला हँडिकॅप सगळं काय समजत नाही। तुमच्या माणसाला पाठवा ना फिरवा ना स्टेशन वरती सगळीकडे कुठे काय बंद पडले कुठे काय नाही चालू चेक करायला तुमचं काम आहे ना। ते तुम्हाला बिल करायचे बिल मेंटेनन्स कोणाला तरी दिला असेल ना त्याला सांगायला चेक कर म्हणा येऊन सगळ्यांना आतमध्ये बोलवे। त्यांच्यापैकी एकालाही अनाउन्समेंट ऐकायला येत नाही। प्रत्येक दिवशी तुम्ही लोकांना भेटीशी धरणार आहे का? तरी तू ऐकत नाही म्हणजे काय? मला लिहून दे तर दिन ना तो कंप्लीट लिहिल्यावर तू लेटर लिह। तू मला की काय लिहिलं ते बघू नको। तू लेटर लिह कंप्लीट ऑन स्टेशन टाइम त्याच्यावरती सकाळी आज इथे 8:25 पासून आलेली आहे। 8:25 पासून इथे ट्रेन नव्हती, अनाउन्समेंट होत नाही। 8:25 ची ट्रेन 8:50 ला आलेली आहे। 8:43 का 45 ची ट्रेन त्याच्यानंतर आलेली आहे। आणि ही जी व्यक्ती आहे इथे फार झूम करा तुम्ही प्लीज। ही जी व्यक्ती आहे ही उत्तर देत नाहीये, अजिबात बोलत नाहीये, ह्याला कोणाचे फोन येत नाहीये आणि हा कोणाला फोन करत नाहीये। हा नुसते फोन घेऊन उभा आहे। आज इतक्या लोकांना इथे लेट झाला पण तो ऐकायला तयार नाही। आज त्यांचे जे पोलीस इथे जे उभे आहेत आरपीएफ वाले ते स्वतः सांगतात की इथे अनाउन्समेंट ऐकायला येत नाही तरी तो ऐकत नाहीये। त्याला माहित नाहीये की ट्रेन का लेट झाली। आता माझं एकच मागणं आहे, आता जी लोक लेट गेली त्यांना जो लेट मार्क लागलाय यांनी लिहून द्यावं की आज का लेट झालाय। यांनी लिहून द्यावं। मी फेसबुकवर लाईव्ह करते, ही नोट सगळ्यांना मिळेल। पण तो अजिबात ऐकायला तयार नाही आणि कुठल्या इतका मूर्ख माणूस आणि इतका बेशिस्त माणूस आहे की तो अजिबातच ऐकत नाहीये आणि सरळ म्हणजे बोलतच नाहीये तो। आणि आता तो बोलतोय तो उलट उत्तर देतोय आणि तो कोणाला जुमानतच नाहीये तो कुठल्याच गोष्टीसाठी। दररोजचा प्रवासाचा प्रॉब्लेम आहे यांचा। कधी लेट होती, काही उत्तर नाही, अनाउन्समेंट आवाज येत नाही आणि हँडिकॅपच्या डब्यात आरपीएफ चेकिंग करत नाही। सामान्य प्रवासी प्रवास करतात आणि त्यांना काही फाईन बसत नाही, काय नाही। त्यांना आम्ही बोललो तर आमच्यावर दादागिरी करतात, बुवा तुम्ही हँडिकॅप खोटा हँडिकॅप दाखवा आयडी असं। आणि आरपीएफ वाले कोणी ऐकत नाही, कोणी काही करत नाही। चेकिंग व्हायला पाहिजे तर आरपीएफ वाले करायला पाहिजे पण करत नाही। तर हँडिकॅप रोज लोकल बी उशिरा असतात, रोज डेली असं नाही म्हणतात की। लोकल ट्रेन दररोज उशिराने धावत असल्याने अनेक प्रवाशांना कामाला जायला उशीर होतो। त्यात अनेकदा लेट मार्क लागत असल्याने कामाच्या ठिकाणी या प्रवाशांना वरिष्ठांकडून बोलणी ऐकावी लागतात। त्यामुळे किमान लोकल ट्रेन उशिराने धावत असताना प्रवाशांना अनाउन्समेंटच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने याची माहिती द्यावी एवढीच महापक अपेक्षा प्रवाशांची आहे। पब्लिक मीडिया बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।